नमस्कार. लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. राष्ट्रवादी कुणाची याचं उत्तर भलेही न्यायालयात मिळणार असेल तरी पण प्रत्यक्षात आणि जमिनीवर मात्र वेगळाच संघर्ष सुरू आहे. या संघर्षाच्या निमित्तानं एका बाजूला रोहित पवार आहेत तर दुसऱ्या बाजूला तटकरे. सुनील तटकरे आणि रोहित पवार यांच्यातले शब्दबाण नवे नाहीत, मात्र ते थांबलेलेही नाहीत. आणि आता जोडीला प्रफुल्ल पटेल यांच्यावरही रोहित पवारांकडून शरसंधान केलं जात आहे. मुळात राष्ट्रवादी अजित पवारांच्या नंतरची आणि राष्ट्रवादी अजित पवारांच्या आधीची यात फरक आहे. आणि याच फरकाचा फायदा हा मिळवण्याच्या साठी तर हे राजकारण नाही ना, हा प्रश्न अत्यंत स्वाभाविक आहे. सुनील तटकरेंच्याकडून तशाच प्रकारचे संकेत दिले गेले असले तरी पण अजित पवारांचा वारसा समर्थपणे सुनेत्रा पवारांच्याकडे गेलेला असताना, किंबहुना पक्षांतर्गत पातळीवर तसं शिक्कामोर्तब झालेलं असताना अजित पवारांच्या निधनाचा मुद्दा करून रोहित पवार यांना नक्की काय साध्य करायचंय? रोहित पवार यांनी ताज्या घटनाक्रमामध्ये अनेक नवे आक्षेप घेतलेत आणि यातला एक प्रमुख आक्षेप हा पक्षावरच्या कब्जाचा आहे. याच प्रकारचे दावे दोन्हीकडूनही होत आहेत, पण त्याला एक तिसरा सुद्धा कोण प्राप्त झालेला आहे आणि तो कोण आहे? यातला भारतीय जनता पार्टीचा रोहित पवारांनी आरोपित केलेला सहभाग, किंबहुना कारस्थानाच्या रचण्यामध्ये असलेलं त्यातलं नेतृत्वाचं योगदान. हा सगळा पवार प्रकरणातला आरोप रोहित पवार करतायत हे विसरता कामा नये. आणि म्हणूनच या निमित्तानं रोहित पवारांनी जो नवा बॉम्ब टाकलाय त्याची चर्चा आज आपल्याला करायला हवी. मुळात राष्ट्रवादीवर कब्जा कुणाचा आहे आणि कुणाला मिळवायचा आहे याच्या पलीकडे जाऊन राष्ट्रवादीवरचा कब्जा मिळवण्यासाठी कुठला तिसरा घटक कार्यरत होता का, हा खरा कळीचा मुद्दा आहे. आपल्यासोबत या निमित्तानं चर्चेला असलेल्या मान्यवरांचा मी आपल्याला पटकन परिचय करून देतो. आपल्यासोबत राजलक्ष्मी भोसले आहेत, त्या राष्ट्रवादीची भूमिका या चर्चेमध्ये मांडणार आहेत. आपल्यासोबत या चर्चेत भारतीय जनता पार्टीची भूमिका मांडण्यासाठी प्रकाश गाडे आहेत. तर थोड्याच वेळात या चर्चेत महेश चव्हाण आपल्या सोबत जोडले जात आहेत. महेश चव्हाण हे पवार गटाचे प्रतिनिधी म्हणून या चर्चेत आहेत. माझ्या सोबत असलेल्या या मान्यवरांचं आपण चर्चेत स्वागत करू आणि महेश चव्हाण यांच्यापर्यंत पटकन आधी पोहोचायचंय. त्यांचा संपर्क प्रस्थापित झालेला आहे. महेशजी, मी आपल्यापर्यंत येतोय तो रोहित पवारांच्या आरोपांचा जो सिलसिला सध्या सुरू आहे त्या अनुषंगानं रोहित पवार जे काही सांगतायत त्यातला आत्ताचा घटक आहे की राष्ट्रवादीवरचा कब्जा. तुम्हाला राष्ट्रवादी जी आता सुनेत्रा पवारांकडे आहे त्याच्यावरचा कब्जा हवाय का अजित पवारांना न्याय देण्याच्या साठीचा निकाल हवाय? नाही, प्रश्न कळला नाही. आम्हाला कोणाचा कब्जा हवाय? तुम्हाला जो पक्ष आता सुनेत्रा पवारांच्याकडे आहे त्याच्यावरचा कब्जा हवा आहे का अजित पवारांच्या निधनानंतर त्यांना न्याय मिळवून देणारा निकाल हवा आहे? नाही, हा प्रश्न मला का उपस्थित होतो हे समजत नाहीये. आम्हाला राष्ट्रवादीचा कब्जा हवाय हा प्रश्न कुठे उपस्थित होतो? रोहित पवारांनी आज बोला ना. जी, सुनील तटकरेंनी आज संध्याकाळच्या पत्रकार परिषदेमध्ये तशा प्रकारचे आरोप केले आहेत. आपण चर्चेला उपलब्ध आहात, त्यानिमित्तानं पहिल्यांदा त्यावर यावं या उद्देशानं हा थेट प्रश्न विचारलाय. ओके. आता रोहित पवारांनी त्यांचं जे काही पत्रकार परिषदा असतील किंवा त्यांचं अधिवेशनामधलं त्यांचं जे काही स्पीच असेल किंवा त्यांनी माध्यमांच्या समोर मांडलेल्या भूमिका असतील वेळोवेळी, यामध्ये कुठेही आम्हाला राष्ट्रवादीवर कब्जा हवाय अशा गोष्टींचा उच्चार देखील कुठेही केलेला नाहीये. माझ्या मते सुनील तटकरेंचं पितळ उघडं पडतंय, त्यामुळे त्यांनी एखाद्या वेळेस कुठेतरी पळवाट शोधण्यासाठी इकडे वळण्याचा एखाद्या वेळेस विचार केला असावा. त्यांचं स्टेटमेंट काही मी ऐकलेलं नाहीये, पण जर तुम्ही असं म्हणत असाल तर ते मी व्हॅलिड आहे असं मानतो. पण हे साफ चुकीचं आहे. रोहित पवारांनी पहिल्या दिवसापासून अजितदादांची जी घटना झाली त्यानंतर अभ्यासपूर्वक पाठपुरावा या गोष्टीचा केलेला आहे आणि त्यांना कुठेतरी जितका ते पाठपुरावा जास्त करतायत तितकं त्यांचं शंकेचं म्हणजे जे शंका घेण्याची जागा वाढत चालली आहे की हा ऍक्सिडेंट नसून, अपघात नसून घातपात असावा आणि त्या दृष्टीनेच ते सगळे पुरावे समोर मांडतायत. आणि मला आता या अपघाताच्या मुद्द्याच्या पेक्षा आत्ताच्या घडीला जी एक जास्त चर्चा सुरू झाली आहे, अपघाताच्या संदर्भातले तुमचे दावे काही लपून राहिलेले नाहीयेत, तुम्ही सातत्यानं ते मांडत आहात, त्याबद्दलचा तुम्ही एक
अत्यंत तपशीलवार अशा सादरीकरणाच्या माध्यमातून संशय व्यक्तही केलेला आहे. पण आता हा पक्ष ताब्यात घेण्याचा जो मुद्दा आलाय त्या अनुषंगाने बोलत असताना तुम्ही आत्ताच थोड्या वेळापूर्वी म्हणालात की सुनील तटकरे यांचं पितळ उघडं पडतंय. मला नक्की सांगा, झाकलं काय होतं जे आता उघडं पडलंय? जो रोहित पवारांनी आज जी प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि ज्यासाठी आपण आता या डिबेटला बसलोय, त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये रोहित पवार असं सातत्याने उच्चार करतायत, उल्लेख करतायत की या पक्षावरचा ताबा, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी या पक्षावरचा ताबा बहुतेक सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांना घ्यावासा वाटत होता का, अशा दृष्टीने हालचाली चालू होत्या का, असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले आणि त्याच्यासाठी त्यांनी उदाहरणही दिलं. त्यांनी हे सांगितलं की 16 फेब्रुवारीला म्हणजे अजितदादांची जी घटना घडली, अपघाताची जी घटना घडली, त्या घटनेच्या नंतर 18 दिवसांनी सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल आणि त्यांचे एक राष्ट्रीय प्रवक्ते आहेत ब्रिजमोहन श्रीवास्तव यांनी एक पत्र निवडणूक आयोगाला सादर केलं आणि रोहित पवारांचं म्हणणं असं आहे की त्यामध्ये त्यांनी खोटं निवडणूक आयोगाला असं सांगितलं की घटनेमध्ये बदल झालेला आहे आणि जी काही यांच्या अनुपस्थितीत, राष्ट्रीय अध्यक्षांच्या अनुपस्थितीत जी काही ताकद असेल किंवा जी काही पॉवर असेल ती कार्याध्यक्षांना दिली जावी. आता इथे असं त्यांना इतक्या घाईघाईमध्ये असं खोटं तिथे सादरीकरणाची काय गरज होती, हा रोहित पवारांचा प्रश्न होता. माझं म्हणणं असं आहे की जर प्रफुल्ल पटेलांना खरंच पक्ष ताब्यात घ्यायचा होता तर त्यांनी सरळ सरळ इलेक्शन्सला सामोरं जायचं होतं. त्यांनी पक्षांतर्गत निवडणुका घ्यायच्या होत्या आणि तिकडे मी इच्छुक आहे राष्ट्रीय अध्यक्ष पदासाठी असं सांगायचं होतं. त्यांना कोणी अडवलं नव्हतं. आणि असा संशय येण्याच्या मागचं दुसरं कारण असं होतं की 2 दिवस जी महेशजी, विषय लक्षात येतोय. एक तांत्रिक मुद्दा इथे उपस्थित करतो आणि त्या अनुषंगाने आपल्याला पुढचा प्रश्न मी विचारतोय. तांत्रिक मुद्दा इथे असा उपस्थित राहतो की तटकरेंनी अजित पवारांच्या आकस्मिक निधनाच्या नंतर जर समजा पत्र दिलं असेल, तसं कुठलं पत्र दिल्याचा खुलासा त्यांच्याकडून अद्याप झालेला नाही, पण जर दिलं असेल तर एक वैकल्पिक व्यवस्था म्हणून हे पत्र दिलं गेलेलं असू शकत नाही का? एक. दुसरा मुद्दा, जर समजा तटकरेंना हे पत्र द्यायचं असेल तर त्यांनी स्वाभाविकरित्या सुनेत्रा पवारांना पक्षाच्या प्रमुखपदीही येऊ दिलं नसतं. घटना नाही, सुनील तटकरे किंवा प्रफुल्ल पटेल यांच्या हातात नाहीये. अशा गैरसमजात कोणी राहू नये की कोणाला अध्यक्ष बनवायचं आणि कोणाला अध्यक्ष नाही बनवायचं. पक्षाची घटना आहे. ज्या घटनेबद्दल आपण बोलतोय त्या घटनेमध्ये इलेक्शन्स कसे होतात, जो अध्यक्ष असेल त्या अध्यक्षाचा जर मृत्यू झाला किंवा तो अध्यक्षांनी राजीनामा दिला तर त्या परिस्थितीत काय करायला हवं हे घटनेमध्ये सविस्तर लिहिलेलं आहे. त्यामुळे सुनील तटकरे किंवा प्रफुल्ल पटेल यांना वाटलं की आपण अध्यक्ष व्हावं किंवा सुनेत्रा वहिनींना अध्यक्ष करावं, तर ते त्यांच्या हातात नाहीये. त्यासाठी त्यांना राष्ट्रीय कार्यकारिणी असेल, त्या पक्षाचे जे कोणी संबंधित मतदान करणारे ज्या व्यक्ती असतील किंवा पदाधिकारी असतील त्यांचा विचार घेऊनच पुढे जाता येतं. आणि दुसरा मुद्दा माझा की तांत्रिक मुद्द्यांमध्ये आपण जेव्हा जातो त्यावेळेला त्यांनी इतकी घाई करायची काय गरज होती, कारण पक्षामध्ये हे सर्वानुमते ठरत होतं की आपण सुनेत्रा वहिनींना अध्यक्ष बनवायचे आणि त्याला काही 6 महिने किंवा 1 वर्ष लागणार नव्हतं. फक्त अजितदादांचा जो काही मृत्यूनंतर 13 दिवसाचा अवधी द्यावा लागतो तितकाच अवधी द्यायचा होता. तितकी जर वाट यांना बघता येणार नव्हती. पक्षातली नेमणूक तर जवळपास त्याच कालावधीच्या नंतर झालेली आहे आणि आपण आता यावर अधिक चर्चा घेऊयात. आपल्यासोबत राजलक्ष्मी भोसले, प्रवक्ता या नात्यानं राष्ट्रवादीची भूमिका मांडण्याच्यासाठी जोडल्या गेलेल्या आहेत. राजलक्ष्मीजी, माझा आवाज आपल्यापर्यंत नीट येतोय? प्रसाद काथे बोलतोय मुंबईहून. हो येतोय. आपण आज दिवसभरामध्ये घडलेल्या सगळ्या घटना पाहिल्या असतील, तरी पण इथे आता जी चर्चा सुरू होती आपण काही कालावधीनं जोडल्या गेल्यात म्हणून पटकन सांगतो. थेट आक्षेप काय घेतले गेले तर पटेल आणि तटकरे या जोडगोळीला राष्ट्रवादी ताब्यात घ्यायची आहे, सुनेत्रा पवारांचं तिथे स्थान बळकट होऊ द्यायचं नाहीये आणि म्हणून निवडणूक आयोगाला एक पत्र लिहिलं गेलं. आता या पत्राच्या संदर्भातला काही खुलासा तुमच्याकडे असेल तर आधी सांगा, पुढचे प्रश्न तयार आहेत. नाही, या पत्राचा काही खुलासा असण्यापेक्षा मी आज टीव्हीवर पाहिलं आणि माझ्या लक्षात आलं की कुठल्या पत्राबद्दल, कारण रोहित पवारांनी त्या पत्राबद्दल उल्लेख केलेला आहे. बरोबर ना? जी बिलकुल. आता मला असं सांगायचं आहे की राष्ट्रवादीमध्ये त्यांच्या पक्षामध्ये प्रफुल्ल पटेल आमच्याकडे राष्ट्रीय कार्याध्यक्ष होते. त्यावेळेला ह्या ज्या घटना सगळ्या घडल्यात आणि महाराष्ट्राचे अध्यक्ष सुनील तटकरे साहेब होते. या घटना इतक्या अनपेक्षित होत्या. त्या घटना घडल्यानंतर
सुनेत्राताई कधी स्वीकारतात कधी नाही, त्यांची मनस्थिती, पक्षातल्या कार्यकर्त्यांची मनस्थिती, ही सगळी कुणालाही त्याचा अंदाज नव्हता किंवा सगळं अनिश्चित होतं. अशा परिस्थितीत पक्षातल्या अंतर्गत कामामध्ये कुणी काही चुका करू नयेत किंवा अंतर्गत कामामध्ये अनेक लोकांचे अनेक हेतू होते त्यावेळेला. जी. अनेक लोक वेगवेगळ्या गोष्टी करायचा प्रयत्न करत होते. त्यावेळेला पक्षातल्या अंतर्गत व्यवस्थेसाठी जर काही त्यांनी पत्र दिलं असेल तर त्या पत्राबद्दल काय करायचं तो निर्णय सुनेत्राताईंनी घेतलेला आहे. ठीक आहे. परंतु ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची अंतर्गत बाब आहे. याच्यावरती कुणी काही चर्चा करण्याचं मुळीच कारण नाहीये. सुनेत्राबाईंनी फार खंबीर आहेत हे सगळं बघायला. राजलक्ष्मी भोसले, आपण असं म्हणताय की हा सगळा विषय हा पक्षाच्या अंतर्गत आहे, पण मग जो मुद्दा मगाशी थोड्या वेळापूर्वी आपल्या या चर्चेमध्येच महेश चव्हाण यांनी मांडला तो आपल्यापर्यंत आणतो आणि मग आता चर्चेला आणखी नवे आयाम आपण शोधायचा प्रयत्न करू. हे सगळं जे काही झालं की अजित पवारांच्या अनुपस्थितीमध्ये नवी नेमणूक होईपर्यंतची केवळ पर्यायी व्यवस्था म्हणून जर तटकरेंनी पत्र दिलं असेल तर त्या पत्राच्या देण्यामध्ये घाई झाली का? नाही, अशा काही अनपेक्षित दादांचं जाणं हे इतकं अनपेक्षित होतं की त्यावेळेला ज्यांना जे सुचलं त्यांनी त्या पद्धतीने केलं. आणि हे सुनेत्रा वहिनींना अगदी त्या मनस्थितीत कानावर घातलंच पाहिजे किंवा काय, कदाचित घातलंही असेल, परंतु पक्षाच्या हिताच्या दृष्टीनं जर काही गोष्टी केल्या असतील तर त्या जाणून बुजून एवढा मोठा विचार डोक्यात ठेवून आणि पक्ष ताब्यात घेण्याचं काय कारण आहे? ते पक्षाचे पदाधिकारीच होते, उच्च दर्जाचे पदाधिकारी होते. पक्ष ताब्यात घेण्याचा विषय नव्हता. अख्खा महाराष्ट्र म्हणत होता की राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्रा वहिनींना करा, ते ठरलेलंच होतं. मग पक्ष ताब्यात घेण्याचा विषय येतो कुठे? बिलकुल. राजलक्ष्मी भोसले, आपण जो मुद्दा मांडताय त्याला पुढे नेऊयात आणि पटकन आता महेश चव्हाण, आपण जवळपास 3 प्रश्नांची उत्तरं दिली आहेत. प्रकाश गाडे आपल्या सोबत आहेत, त्यांच्याकडे काही प्रश्नांच्या निमित्तानं पोहोचायचं आहे, पण आता जो ताजा मुद्दा उपस्थित झालाय त्याच्यावरचा खुलासा मला तुमच्याकडून लागेल आणि त्याच्यासाठी हा प्रश्न आहे. 1 मिनिटामध्ये कृपया उत्तर द्या. दुसऱ्याच्या घरात डोकवून बघायची गरज काय आहे? प्रसादजी, दुसऱ्याच्या घरात डोकवून बघायचा इथे संबंधच येत नाहीये. पहिली गोष्ट म्हणजे ज्या पद्धतीने हा सगळा व्यवहार केला गेलाय त्याच्यामध्ये अजितदादांच्या घातपात हा किंवा त्यांचा ऍक्सिडेंट हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. त्याच्या अनुषंगाने ह्या सगळ्या गोष्टी होत आहेत. अजितदादांच्या घातपाताच्या मागे कुठेतरी रोहित पवारांनी असा संशय व्यक्त केलेला आहे की त्यांच्या मृत्यूच्या 2 दिवस आधी त्यांच्या घराच्या बाहेर, अजितदादांच्या घराच्या बाहेर काळी जादू करण्याचा प्रकार उघडकीस आला होता. ही काळी जादू कोण करतं, कशासाठी करतं हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे, हे मला तुम्हाला सांगायची गरज नाहीये. तर त्या मृत्यूशी काही पण आपण या चर्चेमध्ये ते नाव घेऊ शकता. मला ठाऊक आहे, आपल्याला ठाऊक आहे, प्रेक्षक इथे आहेत, आपण त्यांना उत्तरदायी आहोत. तुम्ही संदिग्ध वक्तव्य करण्याच्या ऐवजी नाव घेतलं तर बरं होईल. कोण करतं काळी जादू? मी तेच तुम्हाला सांगतोय की काळी जादू कोणी केली ह्या इन्व्हेस्टिगेशनचा भाग आहे आणि याचं इन्व्हेस्टिगेशन व्हावं असं रोहित पवार म्हणतायत. हे माझा मुद्दा आहे. त्यांनी कोणी काळी जादू केली हे नाव घेतलेलं नाहीये. संशयाच्या सुया कोणाकडे जायच्या ते त्यांनी जे काही वक्तव्य केलेली आहेत त्याच्यावरून जातील किंवा नाही जातील. लोकांचा याचा खुलासा करा की काळी जादू, अजित पवारांचं निधन, सुनील तटकरेंचं पत्र, सुनेत्रा पवारांची नेमणूक, या 4 गोष्टी समान आहेत आणि एकाच घटनेशी बांधील आहेत असं वाटतं आपल्याला? सुनील तटकरेंनी जे पत्र दिलं ते पत्र त्यांनी का दिलं हा विषय आहे. त्याच्याशी काही संबंध आहे का हा इन्व्हेस्टिगेशनचा इश्यू आहे आणि ते इन्व्हेस्टिगेशन पोलिसांनी करावं. याच्यासाठीच तर FIR घेण्यासाठी रोहित पवार इतके दिवस प्रयत्न करतायत. पण दुर्दैवाने तो FIR महाराष्ट्र सरकारकडून किंवा महाराष्ट्राच्या पोलीस डिपार्टमेंटकडून घेण्यात आला नाही आणि त्यांना नाईलाजास्तव तो कर्नाटकांच्या पोलिसांकडे जाऊन करावा लागला. चालेल, आता आपण प्रकाश गाडेंकडे जाऊयात. याच मुद्द्यावर आणि याच वळणावर आपल्याला प्रकाश गाडेंना बोलतं करण्याची गरज आहे. प्रकाशजी, आपण भारतीय जनता पार्टीचं आणि पर्यायानं सरकारचं, गृह विभागाचं प्रतिनिधित्व या चर्चेमध्ये करत आहात. एका गोष्टीचं पटकन उत्तर द्या की जे काही राष्ट्रवादीत घडतं आहे, एका बाजूला ते न्यायिक पातळीवर घडतंय, दुसऱ्या बाजूला ते राजकीय पातळीवर घडतं आहे का? आणि त्यात तुमच्या पक्षाची, भाजपाच्या राष्ट्रीय नेत्यांची काही भूमिका आहे का? प्रकाशजी, आवाज सुरू करावा लागेल. माईक सुरू करा आणि बोलायला लागा. आपला आवाज येत नाहीये.
की FIR होत नाही, त्यामुळं कर्नाटकमध्ये जाऊन FIR करावा लागला. एक लक्षात घ्या, रोहित पवार स्टंटबाजी करण्यात माहीर आहेत आणि ते सुरुवातीपासून स्टंटबाजी करत आहेत. आता मगाशी चर्चा मी ऐकत होतो, रोहित पवार आणि पक्षाचा ताबा. रोहित पवार हे अनेकदा स्वतःहून बोललेले आहेत की त्यांना पक्षाचं प्रमुख पद पाहिजे महाराष्ट्रामध्ये वगैरे. त्यामुळं रोहित पवारची जी काही आशा अपेक्षा जी होती ती आता पूर्णपणे संपलेली आहे. सुनेत्रा पवार ताई हे स्वतः राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, त्यामुळं त्यांच्या पक्षाची जबाबदारी सुनेत्राताई चांगल्या पद्धतीनं सांभाळत आहेत. त्यामुळं तुम्ही म्हणल्याप्रमाणे दुसऱ्याच्या घरात डोकावण्याची गरज काय, हाही माझा प्रश्न रोहित पवारला असणार आहे. त्याचबरोबर त्यांनी जो विनोद चव्हाणांनी जो मुद्दा FIRचा उपस्थित केला, आता विनोद चव्हाणांना कदाचित माहिती नसेल की एक मिनिट गाडे साहेब, तुम्ही त्या जुन्या मागच्या चर्चेकडे जाऊ नका. मी आपल्याला भारतीय जनता पार्टीचा प्रतिनिधी म्हणून काय विचारतोय की जे काही राष्ट्रवादीत चाललंय, जे घडतंय, त्या सगळ्यामध्ये तुमचा काही हस्तक्षेप आहे का? कारण रोहित पवार पियुष गोयल यांचं नाव घेऊन बोलले आहेत, म्हणून इथे भारतीय जनता पार्टीचा प्रवक्ता या चर्चेत आहे. पियुष गोयल यांच्या तोंडून प्रफुल्ल पटेल राष्ट्रीय अध्यक्ष राष्ट्रवादीचे झाले असं वक्तव्य निघालं. याचा अर्थ भाजपा हा राष्ट्रवादीच्या अध्यक्ष निवडीच्या प्रक्रियेत हस्तक्षेप करत होता, हे संकेत रोहित पवार देतात. याच्यावर बोला प्रकाशजी. त्याच मुद्द्याकडे येतोय. जे उदाहरण, जे दाखला रोहित पवारांनी दिले आदरणीय केंद्रीय मंत्री पियुष गोयलजी यांचा, पियुष गोयलजी यांनी माध्यमात आलेल्या बातम्यानुसार त्यांना शुभेच्छाचे पोस्ट केली होती. त्याला मुद्दा धरून रोहित पवार त्याचा कांगावा करायचा प्रयत्न करत आहेत. मुळात ही रोहित पवाराची स्टंटबाजी आहे. मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो, रोहित पवार हे स्टंटबाजी करण्यात माहीर आहेत. त्याच ह्या घटनेचा एक स्टंटबाजी करून मी कसं खरं आहे, मी कसं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा खरा म्हणजे नेता आहे हे दाखवण्याची ती धडपड आहे. त्यातूनच हे कर्नाटकमध्ये जाऊन केलेला FIR असेल. मुळात बोलता बोलता प्रकाश गाडेंचा संपर्क सातत्यानं बाधित होतोय. मला वाटतं की आपण त्याच्यावर प्रकाश गाडे थोडंसं काम करावं. मी थोडा वेळ आपल्याला ते देतो आणि पटकन आता राजलक्ष्मी भोसलेंपर्यंत जातो. राजलक्ष्मीजी, या सगळ्या प्रकरणामध्ये राष्ट्रवादीचे निर्णय राष्ट्रवादीतच होतात का त्रयस्थ व्यक्ती त्यात हस्तक्षेप करते, हा आक्षेप इथे नोंदवला गेलाय, वारंवार तो चर्चेतही येतोय. नाही, मला आश्चर्य वाटतं की बाहेरच्या व्यक्ती कोण आहेत? प्रफुल्ल पटेल राष्ट्रीय कार्याध्यक्ष आहेत, सुनील तटकरे महाराष्ट्राचे अध्यक्ष आहेत, सुनेत्रा वहिनी आता राष्ट्रीय अध्यक्ष बनलेले आहेत. यांच्या व्यतिरिक्त नावं घ्या ना मग तुम्हाला काय वाटतं ते. मोघम 50 प्रकारचे आरोप करतायत. जी राजलक्ष्मीजी, रोहित पवारांनी घेतलेला आक्षेप आपल्याला पोहोचला असेल. त्यांना असं सुचवायचं आहे की जे काही राष्ट्रवादीत चालतं त्याच्या नाड्या या भाजपने कुठेतरी ताब्यात ठेवल्यात आणि म्हणून भाजपच्या सांगण्यावरून राष्ट्रवादीतल्या नव्या नियुक्त्या अजित पवारांच्या निधनानंतर व्हायला लागल्यात. हे खरं आहे का? एक तर अजून आमच्या कुठल्या नियुक्त्या झालेल्या नाहीयेत. दुसरी गोष्ट अशी की अजित पवार इतके खमके होते त्यावेळेला बीजेपीनं काही केलं नाही. आता महिना 2 महिन्यात आमच्या नाड्या पार त्यांच्या हातात गेल्या. हे कशावरून बोलतात? स्पष्ट काहीतरी बोलायला पाहिजे. आणि सुनेत्रा वहिनी आणि बाकी सगळे पक्षातले आमदार किंवा पदाधिकारी खूप खमकी आहेत. हो, कुणी आमच्या नाड्या कुणी हातात घेऊ शकत नाहीत. पटकन यावर एक महेश चव्हाणांना उत्तर मागूयात. महेश चव्हाण, आपण ऐकलं असेल, आता मला सांगा, परत फिरून मुद्दा कुठला येतो की जर समजा अजित पवारांच्या निधनाच्या निमित्तानं तुम्ही संशय व्यक्त करत आहात तर त्या संशयाची सुई तुम्हाला तटकरे आणि पटेलांपर्यंत वळवावी आहे का? आणि या सुईच्या अनुषंगाने तुम्हाला आणखी कोणाकोणाकडे दिशानिर्देश करायचे आहेत? आम्ही प्रश्न उपस्थित केलेत. रोहित पवार, मी तुम्हाला सांगितलं तसा अभ्यासपूर्वक या घटनेचा पाठपुरावा करतायत. त्यांनी बरेचसे पुरावे आणि संशय येण्यासारख्या काही ज्या परिस्थिती होत्या त्या सगळ्यांसमोर ठेवलेल्या आहेत. आता उत्तर द्यायचं काम भाजप का करतंय, भाजपचं नाव न घेता, हे मला कळत नाहीये. किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या ज्या प्रवक्त्या इकडे असतील त्यांनी रोहित पवारांनी प्रश्न उपस्थित केले, त्याला उत्तर दिलं. जनता याच्यामधून जो काही अर्थ काढायचा तो काढेल. पण मग महेश चव्हाण, महेश चव्हाण, आपण या सगळ्या संशयाच्या कल्लोळामध्ये विनाकारण संदर्भ चुकवताय का?
आणि संदर्भ चुकवून गोंधळ वाढवताय का? गोंधळ वाढवण्याचा प्रश्न येतच नाही. जे रोहित दादांच्या मनात आहे ते जनतेच्या मनातले प्रश्न आहेत. फक्त रोहित हा प्रश्न मला विचारलाय ना, त्यांची पूर्ण राजकीय कारकीर्द उत्तर कोणीतरी दुसरं देत आहे बहुतेक. नाही, ते तुम्ही मगाशी जो भाजपावर आक्षेप घेतला म्हणून प्रकाश गाडे बोलायला लागले होते. प्रकाशजी, मी येतो आपल्यापर्यंत, वेळेची मर्यादा आहे. पटकन महेशजी आपण बोलणार आहात. नाही, मी तेच सांगितलं की संशय कोणी कोणावर घ्यायचा हे जनता ठरवेल. ठीक आता आहे. पियुष गोयल एक जबाबदार व्यक्ती आहेत, ते मंत्री आहेत भारताचे, आणि ते असे इतकं जबाबदार व्यक्ती जर एखाद्या माध्यमात आलेल्या बातमीची खातरजमा जी. न करता ते जर एखादं स्टेटमेंट करणार असतील आणि त्याला जर हे भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते त्यांच्याकडून चूक झाली, त्यांनी असं नको बोलायला पाहिजे होतं असं म्हणण्यापेक्षा त्यांना पाठिंबा देणार असतील तर मग हे जनतेने ठरवायचं आहे. ठीक आहे, याच्यावर एकदा राजलक्ष्मी भोसलेंची प्रतिक्रिया येते पटकन. नाही, मला असं सांगायचं आहे की तुम्ही दोन विषयांचा गोंधळ घालू नका. आमच्या पक्षाच्या अंतर्गत काय चाललंय हे आम्ही बघून घेऊ किंवा आमचे पक्षाचे पदाधिकारी नेते मंडळी बघून घेतील. रोहित पवारांना त्यांचे काका होते अजितदादा, त्यांना पूर्ण अधिकार आहे की ऍक्सिडेंटच्या किंवा अपघाताच्या संबंधी चौकशी करण्याबाबतीत, परंतु त्यांनी जे काही प्रश्न उपस्थित केलेत त्याला आज विधानसभेमध्ये मुख्यमंत्र्यांनी अतिशय सविस्तर उत्तर दिलेलं ठीक आहे. आहे. मुख्यमंत्र्यांनी इतकं सविस्तर उत्तर दिल्यानंतर त्याच्याबद्दल काही बोलायचं कुणाला काही कारण नाहीये. आणि पक्षाच्या अंतर्गत ज्या बाबी आहेत हे दोन वेगळे विषय आहेत. ठीक आहे, पटकन आता प्रकाश गाडेंपर्यंत जाऊयात, वेळेची मर्यादा आहे. प्रकाशजी, या गोष्टीचा खुलासा एकदा करूनच टाका. अजित पवारांचा मृत्यू संशयास्पद होता की अपघात होता? एक लक्षात घ्या, या संदर्भात इन्क्वायरी चालू आहे, तपास चालू आहे. या सगळ्या गोष्टी तपासानंतर बाहेर येतीलच. पण अजित पवारांबद्दल रोहित पवार ज्या पद्धतीनं मृत्यूचं राजकारण करत आहेत, खरं तर रोहित पवारांना एवढी स्टंटबाजी करायची गरज नव्हती. मी त्या दिवशी जेव्हा अजित पवार दादांचं पार्थिव देह पंचतत्वात विलीन नव्हतं झालं त्यावेळेस रोहित पवारांच्या अनऑफिशियल पेजेसवरनं, जे की रोहित पवार त्या नेहमी त्या पेजेसवरनं स्वतःच प्रमोट करतात. ठीक आहे. पुतण्या गेल्याच्या नंतर काका गेल्याच्या नंतर दिवस येतो पुतण्याचाच, अशा पद्धतीचे त्यांनी स्वतःचा एक प्रचार करण्याचा प्रयत्न केला होता. अहो, अजितदादांची निधन झाल्याच्या नंतर 24 तासाच्या आतमध्ये स्वतःचं प्रमोशन करणारा व्यक्ती कसा काय हा कळवळा दाखवू शकतो? हा रोहित पवारांचा ढोंगीपणा आहे. रोहित पवार हे स्टंटबाज करणारे व्यक्ती आहेत, हे आज नाहीये सांगतो. तुम्ही मागच्या 3-4 वर्षापासून जर बघत असाल ना, रोहित पवार एवढं ढोंगी राजकारण, स्टंटबाजीचं राजकारण कुठल्याही पण मग प्रकाश गाडे, या सगळ्या ह्याच्यात, या सगळ्या विषयामध्ये भारतीय जनता पार्टीची इन्व्हॉल्वमेंट म्हणजे हस्तक्षेप आहे की नाही? एकदा खरं काय ते सांगा. प्रसादजी काय म्हणताय? या सगळ्या विषयात भारतीय जनता पार्टी आहे का विनाकारण तुम्हाला ओढलं जातंय? नाही, पक्षांतर्गत निवड त्यांचा इंटरनल आहे. जर आमच्यावरती जर कोणी आरोप करत असेल तर आम्ही याला याच पद्धतीने उत्तर देणार. रोहित पवारांचे इंस्टाग्रामचे सगळे व्हिडिओ आम्ही काढून ठेवलेले आहेत. मी स्वतः वैयक्तिक काढून ठेवले आहेत. ज्या दिवशी अजितदादांचं अंत्यविधी चालू होता त्या दिवशी रोहित पवारांचं प्रमोशन चालू होतं स्वतःच. काका गेल्याच्या नंतर पुतण्यात येतो, इतिहास साक्षी आहे. म्हणजे काय, तुम्ही अजितदादांच्या मरणाची वाट बघत होता का? रोहित पवारांना माझा हा प्रश्न आहे. विनोद चव्हाणांनी जर माहिती नसेल ना, विनोद चव्हाण, मी तुम्हाला काय व्हिडिओ पाठवतो रोहित पवारांचे, ज्या दिवशी अजितदादा पवारांचं निधन झालं होतं, ज्या दिवशी अजित पवार दादांचं अंत्यविधी चालू होता, त्यावेळेस रोहित पवार आपल्या आता याचं उत्तर घेऊयात. मला अत्यंत कमी वेळ उरलेला आहे या चर्चेला समारोप करण्यासाठी. महेश चव्हाण आपल्यापर्यंत येतो, पण एकदा 30 सेकंद आहेत फक्त. राजलक्ष्मीजी, तुम्ही रोहित पवारांच्याकडून अजित पवारांच्या निधनाच्या नंतर केल्या गेलेल्या प्रचाराला पाहिलंय का, बघितलंय का? तुमच्यापर्यंत हा विषय आलाय का? नाही, मी रोज सगळ्याच गोष्टी बघत असते, परंतु त्यांच्या काकांबद्दल त्यांनी काही प्रश्न उपस्थित केले किंवा काय, तर त्याच्याबद्दल माझं काही ऑब्जेक्शन नाहीये. फक्त आमच्या पक्षातल्या गोष्टींबद्दल कुणी बोलू नये आणि त्यांना जर विचारायचं असेल तर त्यांना त्यांच्या काकींना जाऊन विचारायचा अधिकार आहे. ठीक आहे, आता पटकन महेश चव्हाण समारोपाच्यासाठी आपल्यापर्यंत येतो. अजित पवारांचं निधन झाल्याच्याच आसपास रोहित पवार हे स्वतःचं प्रमोशन करत असतील तर नक्की कोणाला, कशासाठी आणि कशावर कब्जा मिळवायचा आहे हे लपून राहत नाही असं प्रकाश गाडेंनी सुचवलंय. शेवटचं मिनिट आहे आपल्या हातात.
हा निव्वळ खोटारडेपणा आहे. माझं त्यांना चॅलेंज आहे, ओपन चॅलेंज आहे की त्यांनी आता एक मिनिट मध्ये बोलू नका, मी नाही बोलणार जरी मध्ये बोललो तर. एक मिनिट प्रकाशजी उत्तर येऊ देत, प्रकाशजी उत्तर येऊ देत, वेळेची मर्यादा आहे माझ्या हातात. प्रसादजी खोटारडेपणा करायचा आणि दुसऱ्यांना बोलून नाही द्यायचं, मला दिलेल्या वेळेमध्ये त्यांना बोलून देणार असेल तर कसं डिबेट करू? नाही, आपण प्रकाश गाडेंनाच त्यासाठी सांगितलंय. प्रकाशजी थांबा थोडंसं, 50 लाखापर्यंत व्ह्यूज गेले. प्रकाशजी थांबा. महेशजी आपलं उत्तर सुरू करा, मला वेळेची मर्यादा आहे. त्यांना तुम्ही गप्प बसवाल तर मी उत्तर देईन. ठीक आहे, ते बसलेत गप्प, त्यांचा आवाज येणार नाही. तुम्ही बोला, तुमचा आवाज येतोय. बरं प्रसादजी, थँक्यू. प्रसादजी, माझं म्हणणं असं आहे की आप निव्वळ खोटारडेपणा आहे. भाजपचा प्रोपोगंडा असेल एखाद्या वेळेस, त्यांनी त्यांचे कुठले तरी खोटे अनऑफिशियल हे उभे म्हणजे सोशल मीडिया हँडल्स निर्माण केले असतील आणि त्याच्या मार्फत हे करत असतील रोहित पवारांना बदनाम करायला. आता स्वतः प्रकाश गाडेच असं म्हणाले की त्यांच्या अनऑफिशियल सोशल मीडियाच्या हँडलमध्ये हे झालेलं आहे. ऑफिशियल सोशल मीडियाच्या हँडलमध्ये जर असं रोहित पवारांच्या कुठे झालं असेल तर ते त्यांनी आम्हाला दाखवावं. ठीक आहे. खोटारडेपणा किती करायचं याला काहीतरी एक मर्यादा असते. आणि दुसरी गोष्ट अशी की आजपर्यंत मुख्यमंत्री असतील किंवा यांचे अमित शहाजी असतील, यांनी रोहित पवारांचे जे काही प्रयत्न चालू आहेत अजित पवारांच्या घटनेबद्दल त्याला स्टंटबाजी असं म्हटलेलं नाहीये. पण प्रवक्ते इथे येऊन त्याला स्टंटबाजी म्हणत असतील तर ते त्यांच्या बहुतेक मुख्यमंत्र्यांना आणि अमित शहाना मानत नाही. ठीक आहे, आता या विषयावर मला इथेच वेळ मर्यादेपोटीच थांबावं लागतंय. आपण सर्व मान्यवर चर्चेत सहभागी झालात त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. आपण पाहत रहा फक्त जय महाराष्ट्र.